हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि स्वामींचरणी मनोमन मी प्रार्थना करते की स्वामींनी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि चांगलं आरोग्यदायी उदंड आयुष्य तुम्हाला देऊ देत. आणि हे सर्व स्वामींचरणी प्रार्थना अर्पण करून आजच्या आपल्या विषयाकडे वळूया की तुळशीचे लग्न लावण्याची योग्य पद्धत आणि विधी. कारण चातुर्मासामध्ये तुलसीचा विवाह केला जातो आणि तुलसीचा विवाह झाल्यानंतरच अनेक शुभकार्य म्हणजे लग्न कार्य, मुंडन, बारसं यांसह सर्व शुभकार्य सुरू होतात. कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होतो ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. म्हणूनच जाणून घेऊया या विवाहाची संपूर्ण विधी सोप्यात सोप्या पद्धतीने. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल, प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन जे इंटरेस्टिंग टॉपिक, अनेक गोष्टी, उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्या तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणाऱ्या असतात, तर त्या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी. आता दिवाळीनंतर जी धावपळ सुरू होते ती कार्तिक महिन्याची. कार्तिकमध्ये दीपदान आणि स्नानाला, तीर्थस्नानाला खूप महत्त्व आहे. त्यामध्येच तुलसी विवाह येतो, तो कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो आणि त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कारण तुळस ही एका कन्येच्या स्वरूपात आपण कन्यादानाचे पुण्य प्राप्त करतो जेव्हा आपण तुळशीचा विवाह हा मंगल कार्य पार पाडतो आपल्या घरामध्ये. म्हणूनच विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचान आवळे ठेवतात. हा विवाह सोहळा सायंकाळीच करतात बरं का, म्हणून संध्याकाळीच करायचा आहे. जर तुमच्या घराच्या अंगणामध्ये मोठं छानसं तुळशी वृंदावन असेल तर त्याला सजवण्यात येते मस्तपैकी साडी वगैरे घालून. तसेच रंगवल्यानंतर त्यावरती राधा आणि दामोदरचे चित्र काढण्यात येते. फ्लॅट संस्कृती असल्यामुळे अनेकांना मोठं वृंदावन तर तयार करता येत नाही, पण आपल्या बाल्कनीमध्ये छानशी जागा तुळशीला ते तयार करतात आणि त्या ठिकाणीच लग्नाची तयारी केली जाते. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र चढवू शकतो आपण. तुळशीला विवाहासाठी आकर्षक रांगोळ्या, छान दागिने वगैरे घालू शकतो. उसाचे मंडप घालू शकतो. नंतर पिवळ्या फुलांनी वगैरे सजवून मुंडावळ्या वगैरे लावू शकतो. प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे हौस म्हणून तुळशीला सजवण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतो. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात. आजकाल खूप चालू आहे हे ट्रेंड. यूट्यूबला सर्रास सांगितलं जातं, दाखवलं जातं, तुळशीला नवरीसारखे सजवण्यात येते. तुळशीची हुबेहूब गौरी गणपतीमध्ये जशी गौरीची पूजा केली जाते किंवा सजवलं जातं त्याप्रमाणे साडी, चोळी, नथ, दागिने घातले जातात. मंगळसूत्र, जोडवी, खणा नारळाने ओटी भरली जाते आणि तुळशीला गोड नैवेद्य प्रत्येक घराण्याच्या परंपरेनुसार वेगवेगळे हे दाखवले जातात. तुळशी विवाह हा पूर्वापार चालत आलेला आहे. खूप जुनी पद्धत आहे ही. लक्ष्मीनारायणाची मूर्ती तुलसीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवली जात असे आणि श्रीकृष्णाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसनावर बसावे असं देखील म्हटलं जातं. आता श्रीकृष्ण हा प्रतिकात्मक ठेवला जातो, पण शाळीग्रामच्याच रूपाने जी आहे तुळशीचं लग्न लावलं जातं. त्यामुळे शाळीग्राम जर अजूनही तुमच्या घरात नसेल तर जरूर या कार्तिक महिन्याच्या पावन महिन्यामध्ये तुम्ही खरेदी करा आणि मग तुळशीचं लग्न तुम्ही लावताना शाळीग्रामची विधिवत पूजा करायची आहे. आणि त्यानंतर स्नान वगैरे गरम पाण्याने घालून, पंचामृताने स्नान घालून, चंदनाचा गंध लावून, अत्तर वगैरे लावून तुम्ही त्यांना एखादं वस्त्र किंवा कलावा जो आहे वस्त्र म्हणून तिथं ठेवायचा आहे. कापसाचं गेज वस्त्र घालायचं आहे. यानंतर तुम्ही जे आहे तुळशीचं लग्न करण्यासाठी उत्तराभिमुख ठेवायचं आहे पत्नीसोबत. गोरज मुहूर्तावर देखील पूजन केले जाते. तुळशीचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते. कारण पोथी पुराणात सांगितलेल्या कथेनुसार तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रूप धारण केले होते. म्हणूनच ब्रह्मवैवर्त पुराणात ही कथा आपल्याला आढळते
जी कथा मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितली. तुळस ही आपल्या घरातील कन्या आहे असेच समजून घरातील अनेक जण छान छान वस्त्र वगैरे परिधान करून लग्न समारंभासारखे वातावरण घरात असते. तुळशीला वगैरे सजवून बोर, चिंचा, आवळा हे सर्व ठेवलं जातं. ओटी भरली जाते. कृष्णदेव सावळे असे लिहिले जाते. सावळा कृष्ण कुटुंबातील कर्ता माणूस स्नान वगैरे करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. तसेच शाळीग्रामची देखील पूजा केली जाते. तुळशीला नवीन वस्त्र वगैरे घालून मांडव म्हणून उसाची व धांड्यांची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात आणि नंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके देखील म्हटले जातात व मग त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी आणि त्यानंतर घरातल्या आपल्या कन्येस म्हणजे आपल्या मुलीस देखील श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. म्हणूनच हा प्रसाद सर्वांनी मिळून खावा. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीपदान करावेत, तुपाचा दिवा लावावा, अनेक प्रकारचे दिवे लावावेत आणि लखलखीत प्रकाश करावा. त्यामागे आणखीन एक आख्यायिका देखील सांगितली जाते. कांची नगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली. तिचे नाव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले, जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. त्यानंतर एका ब्राह्मणाने द्वादशाक्षरी मंत्र, जो विष्णू मंत्र आहे तो सांगितला. त्या मंत्राचा जप कर, तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावा, असं सर्व विधी त्या घरातील आईवडिलांना व त्या मुलीला सांगितला. त्यानंतर श्रीकृष्ण म्हणजे साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाल्यामुळे तिच्या पत्रिकेतील हे दोष सगळे नष्ट होऊन तिला चांगले अखंड सौभाग्याचं वरदान प्राप्त झाले. तर त्यामुळे तुम्ही देखील सर्वांनी अजूनपर्यंत तुळशी विवाह केला नसेल तर तुळशी विवाह जरूर करावा. कार्तिक शुद्ध एकादशीपासून देव दिवाळी म्हणजेच कार्तिक पौर्णिमे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा जो आहे सण साजरा केला जातो. म्हणूनच या दिवशी किंवा या 5 दिवसांमध्ये ज्या ज्या घरामध्ये तुळशी विवाह केला जातो तिथे साक्षात विष्णूंसोबत माता लक्ष्मी विराजमान होते. कशाचीही कमतरता पडत नाही. सुख, शांती, ऐश्वर, वैभव, संपन्नता सर्व काही त्यांना हळूहळू मिळू लागतं. याशिवाय त्यांच्या घरामध्ये जे कोणीही उपवर असतील किंवा उपवधू असतील त्या सगळ्यांचे विवाह योग्य चांगल्या व्यक्तीशी होतात. असा आशीर्वाद साक्षात आपल्याला श्रीकृष्ण, तुळशी माता, श्रीहरी विष्णू, लक्ष्मी माता या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. म्हणून तुम्ही कार्तिक महिन्यामध्ये तुळशीच्या विवाहाचा जो आहे विधी संपूर्ण पार पाडावा. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचे चांगले फलच प्राप्त होईल. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.